बलदंड अशी मित्रमंडळी गोळा केली आणि याच मित्रमंडळींच्या सोबत त्यांच्या साक्षीने रायरेश्वराच्या मंदिरात महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. आपण म्हणतो ना, तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. महाराजांनी 1645 साली तोरणा किल्ला जिंकला आणि आदिलशाही सत्तेवर त्यांनी पहिला प्रहार. याच तोरणा किल्ल्यावर महाराजांना गुप्तधन सापडलं. आता आपल्याला 1 रुपयाचा ठोकळा जरी सापडला तर आपण पहिले दुकानात पळतो चॉकलेट घ्यायला. महाराजांना जे गुप्तधन सापडलं त्या गुप्तधनाचा वापर करून जवळच्या मुरबदेव डोंगरावर महाराजांनी राजगड हा किल्ला बांधला. रायगड आणि राजगड दोन वेगळे आहेत आणि हाच राजगड स्वराज्याची पहिले 25 वर्ष राजधानी म्हणून देखील होता. म्हणजे मिळालेल्या गुप्तधनाचा वापर हा स्वतःला गाडी घ्यायला, बंगला बांधायला नाही केला, तर स्वराज्याच्या सुरक्षतेसाठी आपण काय करू शकतो याचा विचार महाराजांनी त्यावेळेस केला आणि राजगडाची बांधणी केली आणि तोच राजगड सुरुवातीच्या 25 वर्ष स्वराज्याची राजधानी होती. या दरम्यानच्या कालावधीमध्ये 6 ते 7 वर्ष आपल्या ताब्यात जे काही आपण गड किल्ले जिंकलेले आहेत, जो प्रदेश आपण ताब्यात घेतलेला आहे, अशातल्या प्रदेशाची व्यवस्था लावणे, तिथे आपलं लष्करी सामर्थ्य वाढवणे याच्यावर महाराजांनी भर दिला.